नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी आजपासून किंवा उद्यापासून लवकरच प्रवेशपत्र जे आहेत हॉल तिकीट ही उपलब्ध होणार आहेत. आता प्रवेशपत्र देण्याच्या अगोदर एक अत्यंत महत्वाचं असं परिपत्रक 9 जानेवारीला हे जाहीर झालं आहे. हे परिपत्रक अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांनी डबल अर्ज केलेत त्यांच्यासाठी हे परिपत्रक अत्यंत महत्वाचं आहे. तर हे परिपत्रक आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत. सरळ ती अपडेट आहे कशा पद्धतीने डबल फॉर्म भरलेले जे उमेदवार असतील पोलीस भरतीसाठी त्यांची प्रक्रिया कशी होईल, त्यांचे अर्ज रद्द होऊ शकतात का, तर सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता हे जे परिपत्रक आहे 9 जानेवारीचं परिपत्रक पोलीस कार्यालय धुळे अंतर्गत हे GR परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या अंतर्गत विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण आणि खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील जे पत्र आहे त्यानुसार 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत, म्हणजे पाहू शकता ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त घटकामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केले आहेत पोलीस शिपाई भरतीसाठी त्यांच्यासाठी हे परिपत्रक आहे. त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबतची ही प्रक्रिया सांगण्यात आली आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक विषय यामध्ये पाहू शकता संदर्भ जो आहे हा शासन निर्णय 2024-25 ला 24 डिसेंबर 2025 ला हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आता हा शासन निर्णय काय आहे याबाबत आपण डिटेल मध्ये अजून एक व्हिडिओ घेऊ किंवा यामध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला मी शेअर करेन की 2024-25 ला हा पोलीस भरती बाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. तर यामध्ये काय प्रक्रिया असेल तर उपरोक्त संदर्भ व विषयान्वये 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले निदर्शनास आले आहे. तर यासाठी पोलीस भरती 2024-25 मध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नावे हे देण्यात आली आहेत. आता हे फक्त धुळेसाठी आहे. प्रत्येक जिल्हा अंतर्गत या पद्धतीने परिपत्रक जे आहे हे जाहीर होण्याची अपेक्षा आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त घटकामध्ये एकापेक्षा जास्त यामध्ये पदासाठी अर्ज केले असतील तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. यामध्ये काय म्हटलंय, एकापेक्षा जास्त विविध घटकात एकापेक्षा जास्त अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नावं यामध्ये प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष धुळे अंतर्गत. आता हे धुळेसाठी जरी असलं तरी बाकीचे जे जिल्हे आहेत बाकीचे घटक असतील त्या अंतर्गत सुद्धा अशा पद्धतीने परिपत्रक जाहीर करून त्या उमेदवारांची जी नावं आहेत ही जाहीर केली जातील आणि त्या उमेदवारांना संपर्क करून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल. तर त्यांच्या भ्रमणध्वनी मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्यांना दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे येथे हमीपत्र भरून घेणेकामी खालील नमूद उमेदवार यांना नमूद केलेल्या कागदपत्रांसह उमेदवाराचं स्वतःचं मूळ आधार कार्ड व त्याची छायांकित प्रत, ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याची पावती सह हजर राहण्याची समज द्यावी. तसेच जे उमेदवार हमीपत्र भरून देणार नाहीत त्यांचे सर्व आवेदन अर्ज बाद ठरवण्यात येतील. यामध्ये पाहू शकता देखील उमेदवारास समज देण्यात येईल व या संबंधित उमेदवारास समज दिल्याबाबत त्याबाबतची नोंद सुद्धा घेण्यात यावी. याबाबतचं पूर्तता अहवाल कार्यालयात सादर करावा. अशा पद्धतीचं हे परिपत्रक पोलीस अधीक्षक धुळे अंतर्गत जाहीर करण्यात आलं आहे. आता याचा अर्थ काय, प्रत्येक जिल्हा प्रत्येक घटकांतर्गत यामध्ये विविध घटकामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेली जे उमेदवार असतील त्यांची जी नावं आहेत अशा पद्धतीने परिपत्रक काढून जाहीर केली जातील आणि त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल. तरच त्यांना जे प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट हे दिलं जाईल. तर यासाठी महत्त्वाचे आहे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त डबल अर्ज केलेत त्यांनी
ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यांना हमीपत्र देणं हे 100% कंपल्सरी असेल. प्रत्येक घटकनिहाय, प्रत्येक जिल्हानिहाय अशा पद्धतीची यादी ही जाहीर केली जाईल आणि त्या उमेदवारांकडून हमीपत्र हे लिहून घेतलं जाईल. आणि जर हमीपत्र दिलं नाही तर दोन्ही अर्ज, सगळे अर्ज बाद होऊन ते पोलीस भरतीच्या प्रक्रियेमधून बाद होतील. आणि त्यामध्ये जे जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना हॉल तिकीट सुद्धा मिळणार नाहीये. तर या पद्धतीने ज्या उमेदवारांनी डबल अर्ज केलेत, 2 अर्ज भरलेत एकाच पदासाठी, विविध घटकांमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेत, त्यांच्यासाठी ही खूपच महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे. तुमच्या जिल्हा, तुमच्या घटकांतर्गत सुद्धा अशा पद्धतीचं परिपत्रक हे जाहीर केले जाईल. आणि ह्या परिपत्रकानिहाय तुमचं जर नाव यादीमध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुमचं जे यामध्ये तुमचं जे हमीपत्र आहे ते हमीपत्र भरून देणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. पोलीस भरतीचे हॉल तिकीट हे ते 2 दिवसामध्ये जाहीर व्हायला सुरुवात होतील. पुढच्या आठवड्यामध्ये 12, 13, 14 तारखेपासून ज्यांची पोलीस भरतीची मैदानी चाचणी 20 तारखेपासून सुरू होते त्यांचे हॉल तिकीट यायला सुरुवात होतील. तर याबाबतच्या अपडेट आपण अशाच पोलीस भरतीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.